दादा दादा सांग यांना की मी तुझीच बहीण आहे. घे शपथ माझी आणि सांग यांना की मी तुझी बहीण आहे. हे असं कुणी उठून येईल आणि फोटो दाखवून मला त्यांची मुलगी म्हणत. दादा ही लोक खोटी आहेत ना. सांग यांना मी तुझी बहीण आहे. तुम्ही का आला इथे? का मला आणि माझ्या दादाला त्रास देताय? निघा इथून. जा जा. बाळा तू पहिले शांत हो. हा शांत हो. हे बघ तुझ्या दादानं तुझी शपथ घेतली ना की आम्ही लगेच निघून जाऊ. हा मी शब्द देतो ना तुला. ठीक आहे. दादाच्या तोंडून ऐकायचंय ना. ऐका मग. दादा घे माझी शपथ आणि सांग यांना, कळू दे यांना की मी तुझीच बहीण आहे. घे माझी शपथ. बोल दादा. बोल ना दादा. अरे बोल ना. काय झालं? तू का रडतोय? ही लोक खोटी आहेत ना दादा. मी तुझीच बहीण आहे ना. हा दादा बोल ना. ही लोक खोटी आहेत ना. बोल ना दादा. आम्ही सुखात जगत असताना आमच्या घरावर घरावर म्हणून का आलाय तुम्ही? जावा इथनं. मी हात जोडतो तुमच्यासमोर. जावा जावा. नाही इथनं. जावा तुम्ही इथनं. जा. थांबा. कुणी कुठे जाणार नाही. दादा एकदा एकदा तुझ्या तोंडून ऐकायचंय की मी तुझीच सख्खी बहीण आहे. ही लोक खोटी आहेत म्हणून सांग. मला तुझ्या तोंडून ऐकायचंय दादा. बोल. सांग सांग सूर्या. अरे माझ्या लेकीला आता तरी सांग. एवढे दिवस हा अंधारात ठेवलंस तिला, पण आता तरी खरं सांग. भागू बहीण आहेस तू माझी. दादा मला खरं ऐकायचंय. मी तुझी सख्खी बहीण आहे ना. आपले आई वडील एकच आहेत ना दादा. वहिनी ही दादाची बहीण नाही तुला माहित होतं? बघू माझं ऐक. वहिनी मला माझी उत्तर हवी आहेत. तुला माहित होतं की नाही? हो बघू. पण धनु दीदी, राजूताई, अक्का. अगं आम्ही काय म्हणतो ते एकदा ऐकून तरी. तुम्ही तुम्ही सगळे माझ्यावर खोटं वागलात. एवढी वर्ष माझ्यापासून लपून ठेवलं. का? काय मिळालं तुम्हाला? बोला ना. काय मिळालं तुम्हाला? पुरी अगं आमचं ऐकून घे. तुला समजा सांगून काय होणार होतं? आम्हाला नाही गरज वाटली सांगायची सगळं. सगळी कशी सुखात होती, आनंदात होती, आणि उगाच तुला समजा सांगायचं
त्यानं काय मिळणार होतं का आम्हाला हा? तर पुरे तू परकी नाहीस बर का हा ह्या घरातल्या कोणी तुला परक्यागत कधी वागवलंय का का कधी अंतर दिलंय तुला हा? तात्या हाच प्रश्न तुम्ही बाकी मुलींना आणि दादाला विचारू शकता का? आई आता मला कळतंय एवढ्या वर्षांनी जेव्हा घरी आली होतीस तेव्हा मला मिठीत का नव्हतं घेतलंस? हाच हाच फरक आहे रक्ताच्या नात्यातला आणि परक्यातला. आता जन्माची गोष्ट पण तुला तयार करावी लागली होती. आपसुक तुझ्या ओठांवर नव्हती आली. तू या घरानं मला कधीच अंतर नाही दिलं. पण देवाने बनवून ठेवलेल्या अंतराचं काय? भागू आता तरी तुला खरं कळलंय ना? हे बघ त्यांच्यावर चिडू नकोस तू. अगं देवळाच्या पायरीवर सापडलेल्या मुलीला ते लोक तरी काय सांगणार? त्यांनी तुला एवढं वाढवलं मोठं केलं हेच त्यांचे उपकार आहे बघा. बस बस झालं. ही जशी ह्यांची नाही तशी तुमची पण नाहीये. आणि कशावरून तुम्ही माझे आई वडील आहात? मला माहित होतं हे तू विचारणार म्हणून. भागू अगं पण लेकीची जन्मकूट आई कशी विसरल? काय म्हणायचं तुम्हाला? वय भागूच्या डाव्या खांद्यावर तीळ आहे आणि पाठीवर त्रिशूळासारखा चट्टा आहे. ह्या जन्मकुणात तिचा जन्म झाल्यावर स्पष्ट दिसत होत्या. हे बघा तुम्ही दोघी या खुणा तपासून सगळ्यांना सांगाल का? अहो माझी लेक मला परत मिळेल हो. ताई तुम्ही बघा ना आणि सगळ्यांना खरं सांगा ना. आणि तिच्या या खुणा तिच्या आईकडून आल्यात म्हणजेच माझ्याकडून. तिच्या आणि माझ्या अंगावर एकसारख्याच खुणा आहेत. पाहिजे तर तुम्ही बघा आणि खात्री करून घ्या. दादा हे सगळं काय चाललंय? हा दादा भाग्य जरी यांची मुलगी असली ना तरी ते आत्ता येऊन तिला घेऊन नाही जाऊ शकत. तू सांग फक्त ह्यांना आत्ताच्या आत्ता गावात बाहेर हाकलतो.